श्लोक 34. अकीर्तीचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययं संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते. अर्थ, श्रीकृष्ण म्हणतात, हे सर्व लोक तुझ्या चिरकालीन दुष्कृतीचा डंका वाजवतील आणि संभावित पुरुषाला दुष्कीर्ती ही मरणाहून अधिकच असते. संभावित म्हणजे प्रतिष्ठित किंवा मान्यता पावलेला पुरुष. विवरण पाहूया. मागील श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, युद्धाला विमुख झालास तर पापाचा धनी होशील. तर या श्लोकात त्याचा भीषण परिणाम सांगतात की अर्जुनाची असलेली कीर्ती तर मातीमोल होईलच, शिवाय त्याचे दुष्कीर्तीचा डंका लोक सतत वाजवत राहतील. संभावित माणसाला मरणापेक्षा अपकीर्तीचा त्रास जास्त होतो. अर्जुनाने युद्धाकडे पाठ फिरवली तर पाप तर लागणारच, शिवाय जो अपकीर्तीचा कलंक लागेल तो कायमचा. आणि हे दुर्योधनादी सर्व शत्रूचे लोक सर्वांनाच सांगत सुटतील की अर्जुन आम्हाला घाबरला, तो युद्ध टाकून आम्हाला पाहून भीतीने पळून गेला. अर्जुन जेव्हा युद्ध करणार नाही असे म्हणाला, तेव्हा एका दये वाचून आणि पापाच्या भीती वाचून त्याचे मनात दुसरा विचारच आला नव्हता. कृष्ण त्याला त्याचे नकाराचे भयंकर परिणाम सांगत आहे. तो पुढे म्हणतो की तू धनुष्यबाण टाकून दिलेस तरी ते लोक तुझ्यावर बाणांचा मारा करतीलच, चहूबाजूंनी तुला वेढा घालतील, तुझी निंदा करतील, तुला अपशब्द बोलतील. आणि मग माऊली म्हणतात, तेथे पार्थान सुटी जेल कृपाळूपणे, ते काही तुझ्यावर दया दाखवणार नाहीत. आणि या सर्वातून जरी अर्जुन वाचला तरी ते जे जगणे असेल ते मरणापेक्षा भयंकर वाईट असेच असेल. इथे थांबूया. धन्यवाद.